हॅलो वॉरियर्स. सो विदाउट वेस्टिंग इवन अ सेकंड आपण सुरू करणार आहोत आजचं लेक्चर. आज आपण पाहणार आहोत जर गट क पूर्व परीक्षा 2026 उरलेल्या 75 दिवसांमध्ये तुम्हाला अभ्यास पूर्ण करायचा आहे, रिव्हिजन पूर्ण करायची आहे, तर तुम्हाला प्रायोरिटी बेसिसवरती कुठले टॉपिक करायचे हे माहिती पाहिजे आणि त्याच्यासाठीच आजचं हे लेक्चर असणार आहे. ठीक आहे. सॉरी. तर ऑलरेडी तसंही 90 डेज चॅलेंजमधल्या स्टुडंटना या सगळ्या गोष्टी मी दिलेल्या आहेत, बट आजचं हे लेक्चर त्यांनी परत एकदा यासाठी करायचं की काही जे स्टुडंट आहेत ज्यांनी लेट जॉईन केलेलं आहे किंवा काही स्टुडंट आहेत ज्यांचं स्टडी टार्गेट काही कारणामुळे मागे आहे, त्यांना या गोष्टी फार हेल्पफुल ठरतील. ठीक आहे. सो ज्यावेळेला आपण गट क पूर्व परीक्षा 2026चा विचार करतोय तर आपल्याला काही गोष्टी आधी समजून घ्यायच्या आहेत. याच्यासाठी आपण काय करणार आहोत, आधी 2023ला आयोगाने काय विचारले, ज्याच्यामध्ये ग्रुप बी आणि सी एकत्रित होती, 2024ला काय विचारले आणि 2025ला काय विचारले, पॅटर्नमध्ये नेमका काय चेंज झालेला आहे. जे 10 प्रश्न आलेले आहेत हे 10 प्रश्न कुठल्या टॉपिकवरती आहेत, कुठले टॉपिक आहेत जे रिपीटेड आहेत, हे सगळं पाहणार आहोत. यापूर्वी जेव्हा मी तुम्हाला हिस्ट्रीचा प्लॅन दिलेला होता 15 डेजमध्ये हिस्ट्री कसं कंप्लीट करायचं, जर तुम्ही पाहिलेलं नसेल ते लेक्चर तर ते पाहून घ्या. त्या लेक्चरमध्ये मी ऑलरेडी तुम्हाला 2023 ते 2025 पर्यंतचे जे पेपर आहेत त्याचा रेफरन्स कशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता हे बोलले होते आणि पेपर्स पण दाखवलेले, PDF मी तुम्हाला दाखवलेली होती त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो त्याच PDF मधून 23 ते 25 मध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत हे प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत, म्हणजे टॉपिक ॲक्च्युली आपल्याला पाहायचे आहेत की कुठल्या टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत. सो सगळ्यात पहिला प्रश्न जो 2023ला विचारलेला आहे हा कामगार चळवळीवरती आहे. बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनशी संबंधित प्रश्न होता, नारायण मेघाजी लोखंडे यांच्याशी संबंधित. ठीक आहे. तर याच्यामध्ये म्हणजे ही संघटना स्थापन करताना कोणत्या व्यक्तींचं सहकार्य मिळालं असा. पुढचा प्रश्न 1857च्या उठावावरती होता. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे 10 प्रश्न मी दिलेत सेट ए मधून मी जसे आहेत तसे दिलेत, पण इथे जर तुम्ही पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आणि 5व्या क्रमांकाचा प्रश्न हे 2 प्रश्न आहेत जे तुम्हाला 1857च्या उठावावरती दिसतील. याचाच अर्थ एक टॉपिक आणि 10 पैकी 2 मार्क्स. सो तुम्हाला डिसाईड करायचं आहे की हा टॉपिक मी करेन की स्किप करेन. मी अभ्यास करताना म्हणजे मला जर हिस्ट्रीची एक टॉपिक वाईज लिस्ट जर दिली किंवा मी अगदी माझ्या पुस्तकाची अनुक्रमणिका जरी पाहिली तरी सुद्धा 30 पेक्षा जास्त टॉपिक तर एनी हाव मला कुठल्याही पुस्तकामध्ये पाहायला मिळतील इतिहासचे. मग 30 पेक्षा जास्त टॉपिक मला अगदी काही दिवसांमध्ये 4-5 दिवसांमध्ये रिवाईज करायचे आहेत. मग हे पॉसिबल आहे का? मग तुम्हाला कळलं पाहिजे की कुठले टॉपिक आहेत, एकापेक्षा जास्त प्रश्न त्याच्यावरती विचारले जातात आणि जे टॉपिक तुम्हाला मार्क्स मिळवून देतील. म्हणजेच ॲटलिस्ट 2023चा पेपर पाहून तुम्हाला हे लक्षात येईल की 1857चा उठाव हा तुम्हाला अजिबात स्किप करायचा नाहीये. इथे जे 10 टॉपिक दिलेले आहेत हे इम्पॉर्टंट लिस्टमध्ये टॉपिक आहेत म्हणून दिलेले नाही आहेत. या 10 प्रश्नांचा रेफरन्स घेऊन कुठल्या टॉपिकवरती प्रश्न आले हे आपण पाहतोय आणि मग 23, 24 आणि 25 या 3 वर्षांच्या प्रश्नांमधून आपल्याला समजून घ्यायचे की कुठले टॉपिक इम्पॉर्टंट आहेत. सो पहिला टॉपिक तुम्हाला सापडला की 1857चा उठाव हा एकदम म्हणजे प्रायोरिटी वाईज पहिल्या क्रमांकाला येणारा हा टॉपिक आहे. याच्यासोबत दुसरा एक टॉपिक येतो, तोही मी तुम्हाला सांगेनच, कारण इथे एकच प्रश्न ॲक्च्युली त्याचा काँग्रेसचे अधिवेशन आहे, पण हा पण टॉपिक जो आहे तो प्रायोरिटी बेसिसवरती तुम्हाला करायचा आहे. मग जेव्हा मी काँग्रेस अधिवेशनं म्हणते त्यावेळेला फक्त काँग्रेसची अधिवेशनं नाही, राष्ट्रीय सभेची जी स्थापना आहे, राष्ट्रीय सभेच्या पूर्वी असणाऱ्या ज्या काही आपल्या भारतामधल्या संघटना होत्या त्या संघटना, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, त्या स्थापनेची पार्श्वभूमी, पहिलं अधिवेशन कुठे झाली, पहिली 10 अधिवेशनं तोंडपाठ, देन पुढची जी अधिवेशनं आहेत त्या वेळेला ज्या गोष्टी घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्यानुसार पुढची जी अधिवेशनं आहेत ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत, कारण काँग्रेसच्या अधिवेशनांवरती प्रश्न आहे म्हणजे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रार्थना समाज. आता प्रार्थना समाजावरती जो प्रश्न आला त्याची गंमत अशी आहे की इथे जो प्रश्न आयोगाने विचारलाय ना तोच थोडासा बदलून पुढच्या वर्षी आयोगाने प्रश्न विचारलाय. म्हणजे हा एक टॉपिक आहे की जिथे 100% क्वेश्चन येतो जो तुम्हाला स्किप करायचा नाहीये, पण मी त्याला सामाजिक धार्मिक संघटना ज्या आहेत याच्यामध्ये कन्सिडर करेन. पण सामाजिक धार्मिक संघटना करताना सुद्धा याच्यामध्ये स्पेसिफिक तुम्हाला जो टॉपिक म्हणजे अगदी डिटेलमध्ये व्यवस्थित रिवाईज करायचं आहे, त्याच्यातलं काहीही मिस करायचं नाहीये. एक आहे प्रार्थना समाज, त्याच्यानंतर परमहंस सभा जिथून याची सुरुवात होते तिथे काही प्रश्न बनलेले आहेत, सत्यशोधक समाजावरती प्रश्न बनतात. पुणे सार्वजनिक सभा, राष्ट्रीय ज्यावेळेला तुम्ही राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करताय, काँग्रेस पूर्व संघटना करताय, तिथे सार्वजनिक सभा जी आहे त्याच्यावरती प्रश्न बनलेले आहेत. म्हणजे असे काही स्पेसिफिक पॉईंट आहेत जिथे मॅक्झिमम क्वेश्चन्स आलेले आहेत ते तुम्हाला करायचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हिंदू महासभा हा
1-2 पानांचाच टॉपिक असेल, पण इथे जेवढे प्रश्न आयोगाने विचारलेत प्रत्येक वेळेला आयोगाने काहीतरी नवीन विचारलेला आहे. त्यामुळे हा टॉपिक थोडासा व्यवस्थितपणे करा. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे उठाव, सेनापती बापट क्रांतिकारी चळवळीमध्ये येईल, घटनात्मक सुधारणा. आता हा एक मुद्दा जो आहे ना, हा लक्षात घ्या. आज इतिहास आणि पॉलिटी हे दोन्ही आपण एकत्रित घ्यायचं कारण हे आहे की जिथे तुमचा इतिहास संपतोय ना, तिथे तुमची राज्यघटना किंवा राज्यशास्त्र सुरू होते. मग ज्यावेळेला तुम्ही घटनात्मक सुधारणा किंवा घटनात्मक विकास करताय किंवा ब्रिटिशकालीन कायदे करताय, 3 कायदे जे तुम्हाला स्पेसिफिकली खूप डिटेलमध्ये अभ्यासायचे आहेत, ते आहेत हे 3 कायदे. 1909, 1919 आणि 1935चा कायदा. कारण याच्यावरती तुम्हाला पॉलिटीमध्ये पण क्वेश्चन्स पाहायला मिळतील आणि हिस्ट्रीमध्ये पण क्वेश्चन्स पाहायला मिळतील. जर दोन्हीकडे प्रश्न पाहायला मिळतात म्हणजे मला हे टॉपिक प्रॉपरली करायचे आहेत. कारण एकाच पेपरमध्ये 1919च्या कायद्यावरती इतिहासमध्ये पण प्रश्न आलाय आणि पॉलिटीमध्ये पण प्रश्न आलाय. आणि जर 2 ठिकाणी याच्यावरती प्रश्न आलेला असेल, याचा अर्थ हा एक टॉपिक मला 2 मार्क्स मिळवून देतोय, म्हणजे तो मला परफेक्ट करायचा आहे. सो हे 3ही कायदे तुम्हाला अतिशय डिटेलमध्ये व्यवस्थित अभ्यासायचे आहेत. त्याच्यानंतर गणेश वासुदेव जोशी, सार्वजनिक काका ज्यांना आपण म्हणतो, तर मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेला या संघटना करताय, सार्वजनिक सभा हा जो टॉपिक आहे तो स्किप करू नका. ठीक आहे. आता मी फक्त तुम्हाला 23, 24, 25ला कुठे प्रश्न आले ते सांगते. त्याच्यानंतर मग आपण कॉमनली कुठले टॉपिक आहेत की जिथे वारंवार प्रश्न विचारले ते पाहूयात. आता पुढचे 10 प्रश्न जर तुम्ही पाहिले 2024चे, अगेन प्रार्थना समाजावरती प्रश्न आहे. आता पहा, 2023च्या पेपरमध्ये प्रार्थना समाजावरती प्रश्न विचारलाय, 2024ला पण विचारलाय. याचा अर्थ मला प्रार्थना समाज सारखी जी संघटना आहे ही स्किप करून नाही चालणार आहे. म्हणजे ज्याने 2023च्या पेपरचं अनालिसिस केलेलं असेल त्याला 2024च्या पेपरमधला हा प्रश्न सुटला असेल. आता मुद्दा हा आहे की बऱ्याच जणांना असं वाटतं की मॅम 1 किंवा 2 प्रश्न रिपीट होत आहेत. मग 1 किंवा 2 प्रश्न रिपीट होत आहेत म्हणून मग सगळे PYQ करायची काय गरज आहे? लक्षात घ्या, 10 प्रश्न इतिहासचे विचारलेत, हे 10 पैकी 10 मी अंदाजाने सोडवणं आणि 10 पैकी किमान 2 किंवा 3 प्रश्न ज्यांची उत्तर मला कन्फर्म माहिती आहेत. कॉन्फिडन्स लेवल कुठे जाते पहा. म्हणजे 10 प्रश्न जे येतात त्याच्यात 1 प्रश्न आउट ऑफ द बॉक्स आला ना, तर मुलं इतकी गडबडतात की बाकीचे जे 9 प्रश्न आहेत त्याच्यातले 3-4 चुकवून येतात. का? कारण भीती वाटते, वेगळा प्रश्न आलाय, तो एक प्रश्न असा दाखवून देतो की पेपर फार अवघड आहे. पण जर तिथे तुम्हाला 2 किंवा 3 प्रश्नांची 100% श्युरिटी असेल तर ऑटोमॅटिकली तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि पुढच्या 2-3 प्रश्नांची उत्तरं तर तुमची तशीच बरोबर येतात. तुमचा गेस, तुमचं लॉजिक जे आहे ते तिथे बरोबर येते. पण जर तुमचं असं होत असेल की तुम्हाला सगळेच 10च्या 10 प्रश्नांचे तुक्के लावायचे आहेत, तुम्हाला तो कॉन्फिडन्स नाही येणार पुढच्या विषयाचे प्रश्न सोडवताना सुद्धा. आणि अलीकडचे जेवढे पेपर आहेत 23 पासूनचे, तर सुरुवात इतिहासच्या प्रश्नांपासून होतीये. म्हणजे मला इतिहास जर मी पहिल्यांदा घेत असेल किंवा पहिल्यांदा इतिहासचे प्रश्न जर येत असतील माझ्या नजरेसमोर, तर मला तिथे थोडासा माझा कॉन्फिडन्स बिल्ड होणं गरजेचं आहे. सो प्रार्थना समाजावरती रिपीट प्रश्न आहे. घटनात्मक विकासवरती पुढचा प्रश्न 1909, 1919, 1935 वरती आय थिंक काहीतरी एक कुठल्या तरी व्यक्तीचं विधान विचारलंय. जस्ट अ सेकंड सांगते मी तुम्हाला काय प्रश्न आहे तो. पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्याचं वर्णन गुलामगिरीची एक सनद असं केलंय. ठीक आहे. आता इथे ऍक्च्युली उत्तर एकच कायदा असेल, पण पर्यायामध्ये हे 3ही कायदे दिलेले आहेत. म्हणजे हे 3ही कायदे मला डिटेलमध्ये करायचे आहेत. त्याच्यानंतर 1857चा उठाव होता का 2023ला? होता. 2 प्रश्न होते. 2024ला परत प्रश्न आलाय. जरी वेगळा प्रश्न आला असेल तरी लक्षात ठेवा 1857चा उठाव हा टॉपिक एक असा आहे की त्याचा प्रत्येक अँगलनी तुम्हाला विचार करता आला पाहिजे. त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्याची कारणं काय आहेत, उठावाची सुरुवात कुठून झाली, नियोजित कुठे होतं, पहिल्यांदा कुठे झाला, कुठल्या ठिकाणी इंग्रज नेतृत्व कोणाचं होतं, तिथलं स्थानिक नेतृत्व कोणाचं होतं, कोणी उठावामध्ये इंग्रजांना साथ दिलेली आहे किंवा कोणी उठावाच्या बाजूने म्हणजे जे उठावकर्ते आहेत त्यांना साथ दिलेली आहेत, कोण तटस्थ राहिलेले आहेत, मग या उठावाचे परिणाम काय झालेले आहेत, या उठावाचं वर्णन कोणी कोणी काय काय केलेलं आहे आणि हा एकूण जो उठाव झालाय महाराष्ट्राच्या संदर्भात त्यावेळेला काय काय घडामोडी घडलेल्या आहेत इथे प्रश्न बनतात. सो 1857चा उठाव इथे एनफिल्ड रायफलच्या आय थिंक जे काही प्रशिक्षण दिलं जाणार होतं ते कुठल्या ठिकाणी दिलं जाणार होतं, 3 ठिकाणं होती, त्याच्या संदर्भातला प्रश्न होता. त्यानंतर एक व्हॉइसरॉय वरती प्रश्न आला. आता लक्षात ठेवा की गव्हर्नर जनरल
किंवा व्हॉइसरॉय हा जो टॉपिक आहे ना, हा अलीकडे आयोगाने विचारायला सुरुवात केली आहे जास्त प्रमाणात. म्हणजे आधीच्या पेपरमध्ये ते विचारलं जात होतं, नंतर काही कालावधीसाठी हे विचारणं थोडंसं बंद झालेलं, म्हणजे इतके प्रश्न येत नव्हते किंवा त्याच्यावरचा प्रश्न एखाद्या वर्षी दिसत नव्हता. पण अलीकडे जर तुम्ही 2024 आणि 25चा ग्रुप सीचा पेपर पाहिला तर दोन्ही पेपरमध्ये तुम्हाला गव्हर्नर जनरल किंवा व्हॉइसरॉयचा संदर्भ आहे, म्हणजे प्रश्न विचारला. याचा अर्थ ॲटलिस्ट ज्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे, रिपन असेल, लिटन असेल, हार्डिंग असतील, डलहौसी असेल, असे जे आहेत ना, हे मला माहिती पाहिजे. तर ठीक आहे, किंवा कॅनिंग असेल तर त्यांच्याबद्दलची माहिती मला पाहिजे. त्याच्यानंतर या पेपरची गंमत पण पहा. इथे त्यांनी एक दुष्काळ आयोग विचारलेला 5वा प्रश्न जो होता, तिथे त्यांनी विचारलेले की कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार 1883 साली दुष्काळ संहिता जी आहे ती तयार करण्यात आली. आणि त्याच्यानंतर 9वा प्रश्न आहे, जिथे त्यांनी विचारले की स्ट्रॅची आयोग कशाशी संबंधित होता. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर होतं स्ट्रॅची. ठीक आहे, स्ट्रॅची आयोगाच्या शिफारशीनुसार दुष्काळ संहिता तयार करण्यात आली, या प्रश्नाचं उत्तर हे होतं. आणि पुढे त्यांनी इथे काय विचारले, स्ट्रॅची आयोग कशाशी संबंधित होता, दुष्काळाशी संबंधित. म्हणजे एकच टॉपिक अगेन 2 प्रश्न 10 पैकी. मग आता तुम्ही म्हणाल की हे कसं कळणार आम्हाला की कुठल्या एका टॉपिकवरती 2 प्रश्न येतील. आयोगाने सांगितलं ना तुम्हाला कुठे शक्यता आहे प्रश्न विचारले जाण्याची डबल. सो तुम्ही ज्यावेळेला PYQचा अभ्यास करतात तुम्हाला कळतं की कुठल्या टॉपिकवरती कसे प्रश्न रिपीट होत आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर सत्यशोधक जलसा प्रकार. आता हा जो कला प्रकार होता याच्यावरती प्रश्न आलाय आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना घाबरवलं किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटलं की हे काहीतरी वेगळं विचारलंय. पण लक्षात ठेवा, 10 प्रश्न जर येतात, 10 पैकी एक प्रश्न जर असा आउट ऑफ द बॉक्स किंवा मी असं म्हणेन की आपण जे वाचलेलं नाहीये किंवा जे आपल्या हायलाइटेड पॉईंट्स मधलं असेल तर ते स्वीकारायला शिका. 1 किंवा 2 प्रश्न जर तुम्हाला हार्ड वाटले किंवा असे वाटले की जे तुम्ही अभ्यासलेल्यापैकी नाही आहेत, तर ते ऑन दी स्पॉट स्वीकारा की हां, हे 2 प्रश्न आहेत जे थोडेसे वेगळे आहेत किंवा जे माझ्या रेफरन्सेसच्या बाहेर आहेत किंवा जे मी अभ्यासलेले नाही आहेत. पण या 2 प्रश्नांमुळे बाकीचे माझे 2-4 मार्क्स नाही गेले पाहिजे, सिली मिस्टेक नाही झाली पाहिजे. हे 2 आहेत ना आउट ऑफ द बॉक्स, ठीक आहे. 8 पैकी 8 कसे येतील हा फोकस ठेवा, कारण हे बऱ्याच मुलांना जमत नाहीये. जेवढे पण विद्यार्थी मला मेसेजेस करतात, जेवढे पण विद्यार्थी कमेंट करतात, जे पण विद्यार्थी चॅलेंजमध्ये आहेत, मोस्ट कॉमनली जी गोष्ट विचारली जाते ती ही की अभ्यास भरपूर आहे, रिव्हिजन भरपूर आहे, क्वेश्चन पेपर सोडवलेत, PYQ अनालिसिस केले, टेस्ट सोडवलेत, सगळं केले. एक्झाम हॉलमधला तो 1 तास तो मॅनेज नाही करता येत. टाइम जरी मॅनेज झाला तरी तिथे सिली मिस्टेक होत आहेत. त्या का होतात, कारण हे जे एखादा प्रश्न त्या वर्षी आलेला असतो, आता हा प्रश्न येऊन गेल्यानंतर सत्यशोधक जलसा हा कला प्रकार काय हा सगळ्यांना माहिती झाला असेल किंवा कला प्रकाराशी संबंधित जो इतिहास आहे तो सगळ्यांनी अभ्यासाला सुरुवात केली असेल. पण त्याच्यापूर्वी जेव्हा हा प्रश्न आलेला आहे त्यावेळेला एक्झाम हॉलमध्ये बऱ्याच जणांची घाबरगुंडी उडाली. मग हे मला टॅकल करता आलं पाहिजे. जेव्हा तुम्हाला हे टॅकल करता येतं ना, बाकी लोकांच्या तुम्ही पुढे असतात, तुम्ही लिस्टमध्ये यायच्या तयारीमध्ये असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे हे तुम्हाला तिथे हँडल करता आलं पाहिजे. देन व्यक्ती आणि विधान. आता लक्षात घ्या की कुठल्या व्यक्तीने काय म्हटलेले, अशा प्रकारचे प्रश्न याच्यापूर्वी पण विचारलेत. याचा रेफरन्स आपल्याला स्पेसिफिक सापडत नाही. ठीक आहे, मग आपण सगळ्या व्यक्तींची विधानं पाठ करत बसायचं का. तुम्ही जर काही टेलिग्रामवरती चॅनल्स पाहिले किंवा यूट्यूबवरती जरी काही व्हिडिओज पाहिले, सर्च केले, तर तुम्हाला असे काही व्हिडिओज पाहायला मिळतील जिथे व्यक्ती आणि त्यांनी केलेली विधानं जी आहेत, म्हणजे स्पेसिफिक ऐतिहासिक व्यक्ती ज्या आहेत त्यांनी केलेली विधानं, असे काही व्हिडिओज पाहायला मिळतील. तिथून तुम्ही ते कलेक्ट करू शकता. किंवा UPSCच्या आणि राज्यसेवेच्या पेपरमध्ये जर असे काही प्रश्न आलेले असतील तर ते प्रश्न इकडे रिपीट होण्याचे चान्सेस थोडे जास्त असतात. ठीक आहे, सो अशी विधानं जिथून मिळतील तिथून कलेक्ट करा. नाही चालं, जर तुम्हाला थोडंफार त्या माणसाची विचारसरणी माहिती असेल तर त्याच्यावरून तुम्हाला उत्तरापर्यंत जाता येत असेल तर ठीक आहे. अशा पद्धतीने या प्रश्नांना टॅकल करायचं की समजून घ्यायचं की कुठल्या व्यक्तीचं, म्हणजे तुम्ही जेव्हा इतिहास अभ्यासलाय, ज्यावेळेला तुम्ही व्यक्तिविशेष अभ्यासलेला आहे, ज्याला तुम्ही समाजसुधारक अभ्यासलेत किंवा एकूणच एखाद्या व्यक्तीचा पर्स्पेक्टिव्ह, दृष्टिकोन काय तो जेव्हा अभ्यासलेला आहे तेव्हा तुम्हाला आयडिया आलेली असते की असं विधान कोण करू शकतं. ठीक आहे, त्याच्यावरून तुम्ही त्या अंदाजावरून पण उत्तरापर्यंत पोहोचू शकता. किंवा जर कालावधी मेन्शन केलेला असेल तर मग जे मी तुम्हाला हिस्ट्रीच्या स्टडीचे टेक्निक सांगितले त्याच्यामध्ये मी सांगितले की टाईमलाईनवरून तुमच्या बरीचशी उत्तरं जी आहेत प्रश्नांची ती लक्षात येऊ शकतात. त्याच्यानंतर वृत्तपत्र हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. लक्षात ठेवा, आता मागच्या पेपरमध्ये वृत्तपत्रांवरती प्रश्न नव्हता, पण 1857चा उठाव, राष्ट्रीय काँग्रेस, जसं मी सांगितलं तसंच वृत्तपत्र हा प्रायोरिटी वाईज करायचा टॉपिक आहे, तो स्किप करायचा टॉपिक नाही आहे. आणि आयटक कामगार चळवळ. आता लक्षात घ्या, इथे सुरुवात झालेली कामगार चळवळीने, इथे शेवट झालाय कामगार चळवळीने, म्हणजे तुमचा कामगार चळवळ हा एक तुमच्या लिस्टमध्ये टॉपिक असायला पाहिजे. माझ्याकडून एखादा टॉपिक जर मेन्शन करायचा राहून गेला तर असं समजू नका की तो इम्पॉर्टंट नाहीये. ठीक आहे,
तोही इम्पॉर्टंट आहेच. मी जेवढे टॉपिक आता तुम्हाला एक्सप्लेन करता करता सांगते तेवढे टॉपिक तुम्ही मेन्शन करून ठेवा. गव्हर्नर जनरल जो आहे तो पण मी इथे मेन्शन नाही केलेला. गव्हर्नर जनरल असेल, व्हॉइसरॉय असतील तर ते करून घ्या. आता येतो 2025चा पेपर. आता मेन गंमत इथे आहे. ठीक आहे, इवन तुम्ही इकॉनॉमिक्स जरी अभ्यासलत ना तर तुमच्या लक्षात येईल की 2025चा जो पेपर आहे इथे आयोगाने काही गोष्टी बदलल्यात. काही गोष्टींची हिंट तुम्हाला दिली आहे की आयोग काहीतरी थोडंफार बदलतोय आणि त्याची माझी मानसिकता पाहिजे. म्हणजे आता इथे आलेला जो पहिला प्रश्न आहे हा गांधीजी भारतामध्ये आल्यानंतर गांधीजींनी जे सुरुवातीचे सत्याग्रह केलेले आहेत त्याच्याशी रिलेटेड प्रश्न आहे. प्रश्न असा होता 1915 गांधीजी भारतात आल्यानंतर पुढीलपैकी कोणते प्रश्न त्यांनी हाताळलेत, यशस्वीपणे हाताळले, असा तो प्रश्न होता. आता लक्षात घ्या की जेव्हा गांधीजींबद्दल प्रश्न विचारलेला आहे आयोगाला अपेक्षित आहे गांधीजी आल्यानंतर महत्वाचे चंपारण्य, अहमदाबाद गिरणी कामगार आणि खेडा हे जे 3 सत्याग्रह आहेत हे इम्पॉर्टंट आहेत. आयोगाने फक्त इतकंच विचारलं आता तुम्हाला की आल्यानंतर त्यांनी कुठले प्रश्न हाताळले. कदाचित आयोग पुढच्या वेळेला या तिन्हीपैकी कुठला तरी एक किंवा हे तिन्हीही इन डिटेल जे आहेत म्हणजे त्यांच्याबद्दलची माहिती. म्हणजे चंपारण सत्याग्रहामध्ये गांधीजींना इन्व्हाइट कोणी केलं, गांधीजींसोबत आणखी कोण लोक होते, अहमदाबाद गिरणी कामगारांच्या संपामध्ये गिरणी मालक कोण होते, गिरणी मालकांचीच बहीण होती जी गांधीजींच्या बाजूनी सत्याग्रहामध्ये होती, खेडा या ठिकाणी नेमकं काय घडत होतं, तिथे ज्या व्यक्तींनी सहभाग घेतला, या प्रकारचे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. कारण आत्तापर्यंतचे मागचे जर तुम्ही प्रश्न पाहिले तर तितकेसे प्रश्न गांधी युगावरती विचारलेले नाही आहेत स्पेसिफिक गांधीजींबद्दलचे. म्हणजे मागचं जर थोडंसं पाहिलं असं नाही की विचारलेलेच नाही आहेत, पण जितका आपण कामगार चळवळीबद्दल, क्रांतिकारी चळवळीबद्दल, ग्रुप बीला क्रांतिकारी चळवळीवरती फार प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे तो एरिया जो आपण हायलाइटेड एरिया म्हणतो तसे विचारलेले नाहीत, पण इथे विचारले याचा अर्थ विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर 1942 तासगाव कचेरीवरचा हल्ला. आता हा पण परत स्पेसिफिक प्रश्न विचारलेला होता. याच्यामध्ये व्यक्तींची नावं विचारलेली होती. आय थिंक कुठल्या कुठल्या व्यक्ती सहभागी होता. म्हणजे एक आत्तापर्यंत आयोगाने जो एरिया फोकस केलेला होता याच्यामध्ये जनरली आपण जी स्वातंत्र्य चळवळ किंवा आपण अगदी जहाल कालखंड म्हणतो किंवा गांधी युग जिथून सुरू होता ना तिथून पुढचा जो कालावधी आहे तो फारसा विचारलेला नव्हता. पण आत्ता जर आपण पाहिलं तर ऑलमोस्ट त्या गोष्टी इथे विचारल्या जातात. 1942ला जे काही छोडो भारत आंदोलन आहे तिकडेपर्यंत हा प्रश्न गेला. म्हणजे मला महाराष्ट्राच्या रेफरन्समध्ये या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या ॲक्च्युली ऐतिहासिक दृष्टीने फार महत्त्वाच्या आहेत, त्या मला माहिती पाहिजेत ज्या कधी माझ्या वाचनात येत नाही आहेत. त्याच्यानंतर वर्णनावरून समाजसुधारक आणि कार्यावरून समाजसुधारक. समाजसुधारक हा घटक तुम्ही स्किप करायचा विषयच येत नाही. सगळ्या समाजसुधारकांची माहिती कुठे मिळेल, कुठून करायचा, हा जर प्रश्न असेल तर आपला एक चॅनल आहे करंट अफेअर्स बाय वॉरियर ऑफिसर, त्याच्यावरती डिगा देशमुख सरांनी सगळे समाजसुधारक जे आहेत ते ऑलरेडी सगळ्या समाजसुधारकांची माहिती दिलेली आहे. मागच्या एक्झाममध्ये जे पण समाजसुधारक विचारलेत ती माहिती तुम्हाला तिथे मिळेल. म्हणजे ती ऑलरेडी पोस्ट केलेली, त्याच्यानंतर त्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. सो एक करू शकता की डेली बेसिसवरती एक समाजसुधारक झोपण्यापूर्वी मला वाचायचा आहे. इतका सिम्पल अजेंडा, सिम्पल रूल फॉलो करा. तुम्ही एका महिन्यामध्ये 30 समाजसुधारक जे आहेत ते इझिली करू शकाल. ठीक आहे. सो हे सिम्पली फॉलो करा. समाजसुधारकाचं नाव सर्च करा, तिथे तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर 1857चा उठाव आला महाराष्ट्र. आता पहा 23ला प्रश्न आहे, 23ला 2 प्रश्न आहेत, 24ला प्रश्न आहे, 25ला प्रश्न आहे. याचा अर्थ मला 1857चा उठाव स्किप करायचा नाहीये. त्याच्यानंतर काँग्रेसची अधिवेशनं 23ला प्रश्न आहे, इकडे प्रश्न आहे. म्हणजे काँग्रेस महत्वाची आहे. जमीन महसूल पद्धती हा एक महत्वाचा पार्ट येतो. जमीन महसूलमध्ये मग ज्या 3 प्रमुख पद्धती आहेत त्या पद्धती तर तुम्हाला माहिती पाहिजेत. महाराष्ट्राच्या संदर्भातही माहिती पाहिजे. त्या पद्धती कुठल्या कालावधीत लागू करण्यात आल्या, कुठला व्यक्ती आहे त्याच्याशी संबंधित, कुठली कमिटी होती का, किती भागामध्ये ती लागू होती, भारतातल्या कुठल्या प्रदेशामध्ये कुठली पद्धती लागू होती, किती टक्के शेतसारा ठरवण्यात आलेला, त्याचे फायदे काय तोटे काय, या गोष्टी तुम्हाला इथे माहिती असणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर लाला लजपतराय यांच्याबद्दल स्पेसिफिक क्वेश्चन आलेला, पण त्यांनी तिथे वृत्तपत्र विचारलेली त्यांची. म्हणजे लाला लजपतराय यांचा संबंध कुठल्या कुठल्या वृत्तपत्रांशी होता असं आहे. म्हणजेच अगेन हा वृत्तपत्रे म्हणून हा टॉपिक आला. सो हा टॉपिक तुम्हाला स्किप करायचा नाही आहे. 1919च्या कायद्याला त्रुटी शोधण्यासाठी कुठली कमिटी स्थापन करण्यात आली. म्हणजे अगेन घटनात्मक विकास किंवा ब्रिटिशकालीन कायद्यावरती प्रश्न आहे आणि लॉर्ड हार्डिंग गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉयवरती प्रश्न आहे. मग आता जेवढे आपण हे 3 वर्षाचे टॉपिक पाहिले हे जर आपण एकत्रित केले तर लक्षात घ्या कामगार चळवळ तुम्हाला एक महत्त्वाचा पॉईंट इथे दिसेल. बरोबर आहे. 1857चा उठाव
एक महत्त्वाचा पॉईंट दिसेल. प्रार्थना समाजावरती प्रश्न विचारलेत, याचा अर्थ बाकीचे विचारले जाणार नाहीत असं आहे का? सामाजिक आणि धार्मिक संघटना जे जे महत्त्वाचे समाज आहेत त्यांची माहिती पाहिजे, पण प्रार्थना समाज इन डिटेल माहिती पाहिजे, कारण त्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात आयोगाकडून सलग. ग्रुप बी, ग्रुप सी, पूर्व, मुख्य सगळ्या ठिकाणी परत परत प्रश्न रिपीटेड आहेत, म्हणजे हा पार्ट मला स्किप करायचा नाहीये. हिंदू महासभा याच्यावरती प्रश्न आहेत. 1857चा उठाव तर म्हणजे हा तर स्किप करायचा विचारच करू नका तुम्ही. शेतकऱ्यांचे उठाव, आता इथे हा जरी एक प्रश्न दिसत असेल, बेसिकवाला प्रश्न जरी विचारलेला असेल, तरी शेतकऱ्यांच्या उठावावरती ग्रुप बीला पण आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. मग उठाव कुठे सुरू झाला, पहिला उठाव कुठे झाला, त्या उठावाशी संबंधित असणारी एखादी व्यक्ती असेल तर, आणि त्यासोबतच या उठावाचा परिणाम काय झाला. म्हणजे जेव्हा तुम्ही 1857चा उठाव करताय, 1857च्या पूर्वीचे पण काही उठाव आहेत जे तुम्ही इथे करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. क्रांतिकारी चळवळ हा एक टॉपिक करा. इथे स्पेसिफिक सेनापती बापटांशी संबंधित प्रश्न विचारलेला होता, पण क्रांतिकारी चळवळीमध्ये ग्रुप बी ला आयोगाने अनंत लक्ष्मण कहाणेरे, विष्णू गणेश पिंगळे यांच्यावरती, चाफेकर बंधू यांच्यावरती प्रश्न विचारलेत परत परत, म्हणून ते माहिती पाहिजे. घटनात्मक सुधारणा हे तर अगेन मोस्ट इम्पॉर्टंट मध्ये जाते, हे या टॉपिकना अजिबात स्किप करू नका. ठीक आहे. सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी यांच्याबद्दल पण 2-3 वेळा प्रश्न विचारलेला आहे. काँग्रेसची अधिवेशन, आता पहा, जे मी आत्ता तुम्हाला सांगितलं होतं 1857चा उठाव इथे प्रश्न आहे, 1857चा उठाव इथे प्रश्न आहे, 1857चा उठाव इथे प्रश्न आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं काँग्रेसची अधिवेशन इथे प्रश्न आहे, काँग्रेसची अधिवेशन कुठे गेला इथे प्रश्न आहे. त्याच्यानंतर वृत्तपत्रांवरती इथे प्रश्न आहे, इकडे पण कुठेतरी आहे, वृत्तपत्रांवरती इथे प्रश्न आहे. त्याच्यानंतर गव्हर्नर जनरल किंवा ज्यांना व्हॉइसरॉय असं आपण म्हणू त्यांच्याबद्दलचे पण 2 ठिकाणी तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील. इथे आहे व्हॉइसरॉयवरचा प्रश्न, इकडे पण व्हॉइसरॉय आत्ता होता, इथे आहे व्हॉइसरॉयवरचा प्रश्न. ठीक आहे. त्याच्यानंतर समाज सुधारक म्हटलं की मग ते कार्यावरून विचारू द्यात, वर्णनावरून विचारू द्यात, विधानांवरून विचारू द्यात, 3ही प्रकारचे प्रश्न जे विचारले जातील किंवा चूक बरोबर पद्धतीने विचारले तरी सुद्धा तिथे प्रश्न येऊ शकतो. सो अशा पद्धतीने तुमच्या ओव्हरऑल लक्षात आलं असेल की हिस्ट्रीचं काय करायचं. आता याच्यातून तुम्हाला एक लिस्ट बनवायची टॉपिकची. मी तुम्हाला एक कंप्लीट आयडिया दिली आहे की कुठले टॉपिक आहेत जे विचारले जातात. जर आपण तरीही जर करायचंच म्हटलं तर फटाफट जेवढे आता इथून आपल्या लक्षात येत आहेत, 1857 काँग्रेस, कामगार चळवळ, वृत्तपत्रे, त्याच्यानंतर समाज सुधारक. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, समाज सुधारकांची यादीच बघितली तर 40, 45, 50च्या आसपास समाज सुधारक असतील. आयोग कुठले विचारतोय हे थोडंसं फोकस करा. ठीक आहे. ते थोडे डिटेलमध्ये करा. आणि अगेन सांगते की 10 प्रश्न आले, 10 पैकी एखादा प्रश्न किंवा 2 प्रश्न जर आउट ऑफ द बॉक्स वाटले, नवीन वाटले, हार्ड वाटले, गडबडून जाऊ नका. 8 पैकी 8 कसे येतील हा फोकस ठेवा. लगेच तिथल्या तिथे कळलं पाहिजे तुम्हाला की मला ठीक आहे 10 पैकी 10 नाही आहेत माझ्या हातात, 9 पैकी 9 येतात का, 8 पैकी 8 येतात का, हार्डली ठीक आहे मग 7 पर्यंत तरी मी जाते का, याचा विचार करा. बरेच जण असं होतं की 1-2 प्रश्न बाहेरचे आले म्हणजे बाकीच्या प्रश्नांमध्ये पण गडबड होतीये, बाकीचे पण म्हणजे यायला पाहिजेत ते पण येत नाहीयेत. एक्झाम हॉलच्या बाहेर आल्यानंतर लक्षात येते की अरे इथे माझं उत्तर चुकलं. हे फक्त करू नका. ठीक आहे. त्याच्यानंतर कामगार झालं, काय म्हणतो आपण त्याला, वृत्तपत्रे घेतला टॉपिक मी. 1857चा उठाव झालेला आहे. जमीन महसूल पद्धती, त्याच्याही अगोदर हा जो आहे, अरे यार काय ते, एक सेकंड, घटनात्मक विकास हा जो आहे, जमीन महसूलच्या पण आधी हा करा. गव्हर्नर जनरल, व्हॉइसरॉय, त्याच्यानंतर जे आत्ता आपण बोललो होतो एक प्रश्न जो वारंवार आलेला, हा याच्यासोबत समाज सुधारकांसोबत सामाजिक धार्मिक सुधारणा. आणि आत्ता अलीकडचा जर आयोगाचा ट्रेंड आपण लक्षात घेतला तर त्याच्यानुसार मग थोडंसं गांधी युग आणि जी काही स्वातंत्र्य चळवळ आहे आपली, ठीक आहे, स्वातंत्र्य प्राप्ती, एकूणच जो स्वातंत्र्य प्राप्तीकडचा जो आपला प्रवास आहे त्याच्याबद्दलची जी थोडीशी माहिती आहे ती थोडी तुम्हाला म्हणजे प्रायोरिटी बेसिसवरती हे टॉपिक करून ठेवा. मग बाकीचे जे आता इथे तुमचे PYQ मधून तर होतील, म्हणजे दुष्काळ आयोग वगैरे छोटे छोटे टॉपिक आहेत ते तर तुमचे होऊन जातील.
पण याच्या व्यतिरिक्त जे हिस्ट्रीचे टॉपिक आहे जे मी तुम्हाला 15 डेजमध्ये कंप्लीट करायला दिलेले आहेत, मग तुमच्या प्रायोरिटीज ज्या असतील, फर्स्ट प्रायोरिटीमध्ये हे टॉपिक तुम्ही करून घ्याल, देन तुमची सेकंड प्रायोरिटी असेल जिथे ते उरलेले जे टॉपिक आहेत ते तुम्ही कराल. पण ज्यावेळेला तुमच्याकडे असं असतं की टाइम कमी आहे आणि मला कंप्लीट करायचं आहे, त्यावेळेला अशा गोष्टींना जास्त भर द्या जिथे मॅक्झिमम प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे तिथून तुमचा जर समजा 10 प्रश्नांचा विषय आहे, 10 मार्क्सचा विषय आहे, तर तिथे माझे 10 पैकी मॅक्झिमम कुठल्या टॉपिकमधून कव्हर होतील हा तुमचा पहिला हेतू असायला पाहिजे. आणि जेव्हा मी काँग्रेस असं म्हटलंय त्यावेळेला काँग्रेस पूर्व संघटना पण येतात, काँग्रेसची स्थापना पण येते आणि काँग्रेसची जी महत्वाची अधिवेशने आहेत ती सुद्धा येतात, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. कामगार चळवळ हा एक प्रकार घेतलेला आहे कारण तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सो याच्यापैकी आणखी जर एखादा माझा टॉपिक राहिला असेल तर तो फक्त ऍड करा. पण हे जे आहेत हे प्रायोरिटी बेसिसवरती करायचे, म्हणजे ॲट एनी कॉस्ट मला हे स्किप करायचं नाहीये. क्लिअर. आता याच्यानंतर आपण जाऊयात पॉलिटीकडे. मला वाटतं हिस्ट्रीबद्दल तुमचे डाऊट ऑलमोस्ट सगळे क्लिअर झाले असतील. काही डाऊट असेल किंवा माझ्याकडून काही एखादा मुद्दा राहिला असेल कमेंटमध्ये मेन्शन करा. मी एखादा शॉर्ट व्हिडिओ बनवून किंवा तुमच्या कमेंट खाली त्याचा रिप्लाय देईन किंवा कमेंट पिन करेन. ठीक आहे. पण हे जे आहेत ते महत्त्वाचे टॉपिक आहेत. आता पॉलिटी तर याच्यापेक्षा जास्त इंटरेस्टिंग आहे. 2023चा जर विचार केला पॉलिटीचा, तर जे 15 प्रश्न विचारलेले आहेत याच्यामध्ये पहिला प्रश्न होता महाधिवक्ता. आता जेव्हा मी महाधिवक्ता म्हणतेय, नेहमी लक्षात ठेवा की जेवढे पण टॉपिक तुम्ही कराल त्या टॉपिकमध्ये नेहमी जे रिलेटेड टॉपिक सांगितलेले असतात ना ते करायचे. म्हणजे जेव्हा पण महाधिवक्ता हा टॉपिक येईल फक्त महाधिवक्ता करून थांबायचा नाही, याच्यासोबत कंपल्सरी महान्यायवादी हा टॉपिक करायचाच. फक्त एका पेजचे टॉपिक आहेत आणि 90 डेज चॅलेंजमध्ये जे लेक्चर मी रेकॉर्डेड आधी जर दिलेलं होतं तेच जे लेक्चर मी दिले त्याच्यामध्ये तर फक्त एक स्लाइड एका पेजवरती महान्यायवादी आणि महाधिवक्ता जो आहे तो तुमचा कव्हर होतोय. इव्हन तुमच्या बुकमध्ये पण जेव्हा अभ्यास करताय, मी यापूर्वी पण या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, पण जर तुम्ही नवीन स्टुडंट असाल, आता मी जस्ट अन एक्झाम्पल म्हणून हा क्वेश्चन पेपर आहे, पण समजा हे तुमचं पुस्तक आहे. जर तुमच्या पुस्तकामध्ये या ठिकाणी तुम्हाला महाधिवक्ता हा चॅप्टर दिसतोय किंवा महान्यायवादी हा चॅप्टर दिसतोय, काय करा, पुस्तकातलं महाधिवक्ता हा चॅप्टर उघडा, तिथले जे पॉईंट्स आहेत ते दुसऱ्या पेपरवरती लिहा आणि तो पेपर जो आहे तो इथे महान्यायवादीच्या शेजारी महाधिवक्ताची माहिती चिटकवून द्या. कारण जेव्हा तुम्ही रिवाइज कराल त्यावेळेला ही मेथड तुम्हाला सगळ्यात जास्त हेल्पफुल ठरेल कमीत कमी वेळेमध्ये मॅक्झिमम कंटेंट कव्हर करण्यासाठी. ठीक आहे. सो महाधिवक्ता हा टॉपिक इतका इम्पॉर्टंट आहे, म्हणजे तुम्ही पुढचे प्रश्न पाहाल तर तुमच्या म्हणजे पेपर पाहाल तर लक्षात येईल. हायकोर्ट ज्याला आपण सरळ सरळ इग्नोर करतो, हायकोर्ट असेल त्याची जी खंडपीठं आहेत किंवा जी सामायिक उच्च न्यायालय असतात, ठीक आहे, त्या संदर्भातले प्रश्न इथे विचारलेले आहेत. दिनविशेष म्हणजे एक डेट दिली जाते आणि विचारलं जातं, जसं राष्ट्रीय मतदार दिन असेल, पंचायत दिन असेल, तर अशा प्रकारचे दिवस जे आहेत जे पॉलिटिक्सशी संबंधित आहेत त्याच्यावरती प्रश्न इकडे पाहायला मिळतात. विधान परिषद कलम कुठल्या राज्यांमध्ये आहे, त्याच्यानंतर तिची रचना काय आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत. विधान परिषद अस्तित्वात कशी येते, नष्ट कशी होते. म्हणजे विधान परिषद एवढं जर मी म्हटलंय ना, विधिमंडळ करून टाकायचं सरळ सरळ. ठीक आहे. घटना दुरुस्ती जोड्या लावा. आता जेव्हा घटना दुरुस्तीवरचा प्रश्न आलाय इथे जोड्या लावाच्या स्वरूपात आलाय, पण लक्षात ठेवा मला असं वाटतं की घटना दुरुस्ती हा टॉपिक स्पेसिफिक म्हणजे पॉईंट वाईज करत, म्हणजे पहिली घटना दुरुस्ती ते आत्तापर्यंतची अशी शेवटची असा करत बसायचा टॉपिक नाही, खूप कन्फ्युजन होईल. बेस्ट वे काय आहे, मी जर मार्गदर्शक तत्व अभ्यासत आहे तर मार्गदर्शक तत्वांशी संबंधित असणाऱ्या घटना दुरुस्ती कुठल्या आहेत या मी तिथेच करेन. मूलभूत हक्क करते, मूलभूत हक्कामध्ये कुठल्या कुठल्या घटना दुरुस्ती संबंधित आहेत त्या मी तिथेच करेन. 73वी 74वी घटना दुरुस्ती मी एकत्रित करेन. याने फायदा काय होतो, घटना दुरुस्तीमध्ये माझं कन्फ्युजन होत नाही, ते लक्षात ठेवायला इझी जातं. मग ज्यावेळेला निवडणूक आयोग करत आहे तर मग कुठल्या घटना दुरुस्तीने मतदारांचं वय 21 वरून 18 केलं हे मी तिथेच केलं. मग मला हे जोड्या लावा करताना सुद्धा ते मला इझी जातं. ठीक आहे. सरपंच अधिकार व कर्तव्य, आता जो काही याचा पार्ट आहे की नाही आपला पंचायत राजचा, तो थोडासा वेगळा काढायचा. ठीक आहे. हे पंचायत राजमध्ये जाणार तुमचं. त्याच्यानंतर केंद्र राज्य संबंध. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथे केंद्र राज्य संबंध हा टॉपिक आहे. इथे त्यांनी सरकारी आयोग विचारलाय, पण केंद्र राज्य संबंध याच्यामध्ये ज्या 3 सूची दिलेल्या आहेत आणि मग ते राज्यघटनेच्या परिशिष्टामध्ये अनुसूचीमध्ये जे दिलेले आहे, हा इतका इम्पॉर्टंट पॉईंट आहे की प्रत्येक वर्षी तुम्हाला 3ही वर्षी, म्हणजे जे आपण फक्त पाठीमागचे 3च पेपर पाहतोय तर तिथे तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतो याच्यावरती. त्याच्यानंतर निवडणूक आयोगावरती प्रश्न आहे.
विचारवंत आणि जोड्या लावा हा राज्यसेवेला आधी विचारलेला होता, तोच प्रश्न आलाय. आता या प्रश्नाच्या बाबतीत इथे स्टार ऍक्च्युली हा याच्यासाठी केला की असे जे काही प्रश्न येतात ना, अगेन पॉलिटीमध्ये सुद्धा एखादा प्रश्न जो कदाचित तुम्ही अभ्यासलेला नसेल, एक्सेप्ट करा त्या प्रश्नासाठी. म्हणजे इथे 4 विचारवंत विचारलेत, या 4 विचारवंतांसाठी मी जाऊन कुठलं तरी एक सेपरेट पुस्तक आणले आणि ते वाचत बसलोय, हे करू नका. मला मॅक्झिमम मार्क्स मिळवून देणारे टॉपिक कुठले ते पहिल्यांदा करून घ्यायचे. जसं आता इथे जर तुम्ही पाहिलं, हे संविधान सभेच्या समित्या असतील, संविधानाचा मसुदा असेल, इथे 1919च्या कायद्यावरती प्रश्न आहे. आता पहा, हे आपण हिस्ट्रीमध्ये पण पाहिलेलं आणि हे आपण इकडे पण पाहिलं. मग हिस्ट्रीमध्ये पण प्रश्न आलाय आणि पॉलिटीमध्ये पण प्रश्न आलाय. अगेन एक टॉपिक 2 मार्क्स कव्हर करतोय, म्हणजे तो टॉपिक मला परफेक्ट करायचा. ठीक आहे. मूलभूत हक्क आणि अगेन केंद्र राज्य संबंध समवर्ती सूचीवरती प्रश्न आला, म्हणजे केंद्र राज्य संबंधावरती इथे 2 प्रश्न आहेत. म्हणजे एकूण 2023चा पेपर पाहून काय लक्षात आलं की केंद्र राज्य संबंध मला अजिबात स्किप करायचे नाहीयेत. आता मी तुम्हाला सांगतेच आहे कुठले इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, पण थोडंसं याच्यावरती जर नजर टाकायची, आय थिंक हे पाहण्यापेक्षा आपण डायरेक्ट मी 3 पेपर जर एकत्र दिले असतील, नाही दिलेले, ओके. 2024चा जर आपण विचार केला, अणुसूची विषयांची विभागणी पाहिला होता पाठीमागे प्रश्न, येस. मूलभूत हक्क कलम 32 इथे मूलभूत हक्क विचारलाय, इथे मूलभूत हक्क विचारलाय. आय थिंक इथे योग्य जोड्या वगैरे या टाईपचा प्रश्न होता. म्हणजे मूलभूत हक्क हा एक टॉपिक, 2 प्रश्न एकाच पेपरमध्ये, 2 की एका पेपरमध्ये तर 3 प्रश्न आहेत काहीतरी. इथे महाधिवक्ता परत आला, म्हणजे महाधिवक्ता मला स्किप करायचा नाहीये. राष्ट्रपती आणि राज्यपाल नेहमी सोबत अभ्यासा. राष्ट्रपतींच्या तरतुदी, राज्यपालांच्या तरतुदी बऱ्यापैकी त्यांचे अधिकार वगैरे सेम आहेत, लक्षात ठेवायला इझी जातं, म्हणून हे अभ्यासाना सोबत अभ्यासा. सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीशांची संख्या, आता इथे विचारताना काय विचारलेलं, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची जी संख्या ठरवली जाते संसदेकडून, ती कुठल्या प्रकारच्या बहुमताने ठरवली जाते. मग याचा अर्थ असा होतो का की मी सर्वोच्च न्यायालय करायचंच नाही किंवा संसद हा टॉपिक करायचा. आयोगाने, तुम्ही जर मागचे पेपर पाहिले तर संसदेवरती पूर्व परीक्षेला प्रश्न नाही आहेत, संसद स्पेसिफिक संसदेवरती. त्यामुळे मला असं वाटतं की तो टॉपिक व्हास्ट म्हणे, त्याला इतका जास्त इम्पॉर्टन्स देऊ नका. पण जेव्हा विधिमंडळ अभ्यासते तिथे ज्या बेसिक गोष्टी अभ्यासतात ना, विधेयक कसं पारित केलं जातं वगैरे, तर ते थोडंसं संसदेच्या रेफरन्सनी पण पाहून ठेवा, म्हणजे गडबड होत नाही. त्याच्यानंतर परमानंद विरुद्ध युनियन ऑफ भारत खटला. आता हा जेव्हा आला या पेपरमध्ये तेव्हा बऱ्याच मुलांचा गोंधळ उडला. का? कारण अचानक वेगळा काहीतरी प्रश्न आलाय की हा कशाशी संबंधित होता. मग मुलांनी सगळे खटले करत बसायचे का? नाही, आवश्यकता नाहीये. एखादा प्रश्न अगेन सांगते आउट ऑफ द बॉक्स येईल, पण त्याला तुम्हाला डील करता आलं पाहिजे. ठीक आहे. 73वी 74वी घटनादुरुस्ती, इथे एक प्रश्न आहे, इथे एक प्रश्न आहे, इथे एक प्रश्न आहे. जो विद्यार्थी शहाणा आहे, 15 पैकी 3 मार्क्स जे आहेत माझे ते मला एक टॉपिक मिळवून देतोय, 73वी 74वी घटनादुरुस्ती. म्हणजे जर मी शहाणा असेल तर मी अजिबात हा टॉपिक स्किप करणार नाहीये. 15 पैकी 3 मार्क्स. आणि 73वी 74वी घटनादुरुस्तीचा आय थिंक मी फ्रीवाला पण लेक्चर दिलेला आहे, एक प्लेलिस्टमध्ये एकदा चेक करा. फक्त एका लेक्चरमधून या दोन्ही घटनादुरुस्तीमधल्या सगळ्या तरतुदी तुमच्या तोंडपाठ होऊन जातील, कारण विथ ट्रिक्स ते लेक्चर दिलेलं आहे. सो ते लेक्चर करायला विसरू नका. त्याच्यानंतर प्रास्ताविका, आत्ताच्या पेपरला 14 जूनच्या पेपरला पण प्रास्ताविकेवरती प्रश्न आलाय. या पेपरमध्ये पण आहे, पुढच्या पेपरमध्ये पण आहे, त्याच्यामुळे प्रास्ताविका हा टॉपिक स्किप करायचा नाहीये. विधानसभा, कॅबिनेट मिशन, अगेन जे मी म्हटलं की इतिहास जिथे संपतोय तिथून पॉलिटी सुरू होते. सो घटनात्मक विकास करताना आणि संविधान सभेची सुरुवात करताना हे करायला विसरायचं नाही. संघराज्य वैशिष्ट्य, आता पहा, याच्यावरून एक गोष्ट सांगते, जे काही तुमच्या पॉलिटीच्या बुकमध्ये सुरुवातीचे 4 ते 5 टॉपिक आहेत ना, हे ॲट एनी कॉस्ट करायचेच आहे. तर मग घटना निर्मिती असेल, त्याच्या संबंधित असणाऱ्या समित्या असतील, मसुदा समिती, मसुदा समितीचे सदस्य असतील, अध्यक्ष असतील, मुख्य मसुदाकार जे आहेत ते असतील, किंवा एकूणच घटनेची निर्मिती होताना ज्या पण गोष्टी आपण अभ्यासतो, सुरुवातीची काही प्रकरणं, ही इन डिटेल करायची. मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व, मूलभूत कर्तव्य बिलकुल स्किप करायचं नाही. इथे तुम्हाला मार्गदर्शक तत्वांवरती प्रश्न पाहायला मिळेल पुढच्या वर्षी, पण आय थिंक मूलभूत कर्तव्यांवरती प्रश्न नाहीये. पण मेन्सला आणि ग्रुप बीला तिकडे खूप प्रश्न आहेत, त्यामुळे ते स्किप करायचं नाही. आता हा 2025चा प्रश्न आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, पेपर आहे, इथे एक गोष्ट लक्षात घ्या. अगेन इथे पण काही गोष्टी बदललेल्या आहेत. जसं नगर क्षेत्र समिती एक नवीन आली आहे. 2026चा ग्रुप बी पूर्व परीक्षेचा जर पेपर पाहिला तर ग्रामपंचायतींच्या बाबतीत एक प्रश्न वेगळा आलाय, तो कम्प्लिटली नवीन प्रश्न आहे. मग जर तुम्ही 2025चा ग्रुप सीचा जरी पेपर पाहिला तरी एक गोष्ट तुम्हाला जाणवेल की काही नवीन गोष्टी आयोगाने इथे, म्हणजे ज्या PYQ मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत, अशा गोष्टी आयोगाने इथे इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. म्हणजेच 2026च्या पेपरमध्ये पण
इतिहासला 10 पैकी 1 किंवा 2 प्रश्न असा पाहायला मिळेल. पॉलिटीमध्ये पण 2 किंवा 1-2 प्रश्न जे आहेत ते असे पाहायला मिळतील ज्याचा डायरेक्ट रेफरन्स तुम्हाला PYQ मध्ये नाही मिळत आहे. पण बाकीच्या प्रश्नांचा रेफरन्स तुम्हाला कुठे ना कुठेतरी PYQच्या संदर्भातच मिळणार आहे. ठीक आहे. ग्रामसभेचा अध्यक्ष अगेन हा पंचायत राज. आता इथे पंचायत राजवरती जास्त प्रश्न आहेत. इथे पहा 24च्या पेपरला जर आपण तसं पाहिलं तर ओके, इथे पंचायत राजवरती प्रश्न नाहीये. एक सेकंड, लेट मी चेक. म्हणजे 73वी 74वी घटनादुरुस्ती पंचायत राजचा भाग येईल, पण तरी पण मी त्याला वेगळं कन्सिडर करते. स्पेसिफिक पंचायत राज जे आपण करतो इथे जर पाहिलं तर सरपंचाचे कर्तव्य आणि अधिकार हा एक प्रश्न आहे जो पंचायत राजशी संबंधित आहे. आता इथे नाहीये, पण इथे जर तुम्ही पाहिलं ग्रामसभेचा अध्यक्ष, पोलीस पाटलाची नेमणूक, बलवंतराय मेहता समिती, हे सगळे तुम्हाला पंचायत राज जे किशोर लवटे सरांचं पुस्तक तुम्ही अभ्यासताना तिकडे घेऊन जाता. इव्हन नगर क्षेत्र समिती सुद्धा तिकडे तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे इथे थोडं पंचायत राजला आयोगाने झुकतं माप दिलंय. म्हणजे इथे थोडे प्रश्न आहेत. म्हणजे आता मला थोडंसं तिकडे पण पाहायचंय. मग जे यापूर्वीचे तुम्ही फक्त PYQ जरी केले ना पंचायत राजचे, खूप सगळे PYQ आहेत. राज्यसेवेला विचारलेले, कंबाईंड ग्रुप बी ग्रुप सीला विचारलेले, प्रीला मेन्सला विचारलेले, सरळ सेवेचे. पंचायत राजचं किशोर लवटे सरांचं एक पुस्तक आहे. लाल कलरचं होतं आधी, चॉकलेटी कलरचं. आता कुठल्या कलरचं आहे मला माहित नाही रिसेंटमधलं, बट ते रेड कलरचं जे पुस्तक माझ्याकडे तेच होतं. तर त्याच्यातून जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये एवढे सगळे क्वेश्चन्स दिले. ते क्वेश्चन्स जरी परफेक्टली केले तरी यांची उत्तरं तुम्हाला येऊन जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर राज्यपाल. आता मागच्या पेपरमध्ये पण राज्यपाल होते, इथे पण राज्यपाल आहेत. मूलभूत हक्क याला जो स्किप करेल ना गेला तो उच्च न्यायालय खंडपीठ. मागच्या पेपरमध्ये पण मी सांगितलं होतं तुम्हाला अनुसूची आणि परिशिष्ट. आता इथे पण लक्षात घ्या, संविधानाचे भाग आणि संविधानाच्या ज्या अनुसूची आहेत किंवा ज्यांना परिशिष्ट किंवा स्केड्युल्स असं आपण म्हणतो, हे तोंडपाठच पाहिजे. तिथे प्रश्न बनतात. आणि त्याच्यातही 7वी अनुसूची, 8वी अनुसूची, 4थी अनुसूची या काही आहेत ठराविक ज्या आयोगाच्या फेवरेट आहेत. 10वी अनुसूची आता सातत्याने चर्चेत आहे म्हणून त्याच्यावरती प्रश्न बनू शकतो. 11वी 12वी जी आहे त्याच्यावरती प्रश्न बनू शकतो. म्हणजे अनुसूची हा जो टॉपिक आहे हा स्किप नाही करायचा. तिथे प्रश्न येतात. त्याच्यासोबतच केंद्र राज्य संबंधमध्ये ज्या 3 सूची आपण ज्यावेळेला विभागणी पाहतो अधिकारांची, तर ज्या 3 सूची येतात इथे पण सूचीवरती प्रश्न आहे. प्रतिबंधात्मक स्थानबद्धता जी आहे ती कुठल्या सूचीमध्ये येतं असं विचारलंय. त्याच्यातही समवर्ती सूची जी आहे ना ती आयोगाची थोडी फेवरेट आहे. सो समवर्ती सूचीमधले जे विषय आहेत ते तुम्हाला करून ठेवायचे आहेत. ठीक आहे. अनुसूची, परिशिष्ट, मूलभूत हक्क हा इम्पॉर्टंट आहे. इथे समवर्ती सूची आहे, इकडे पण तो प्रश्न आहे. घटना निर्मिती, विधिमंडळामध्ये विधेयकाची प्रक्रिया, विधिमंडळामध्ये विधेयक कसं मांडलं जातं वगैरे. आणि एक प्रश्न विधानसभेवरती पण आहे इथे, हा पहा. सो आधीच्या पेपरमध्ये विधान परिषदेबद्दलची माहिती विचारलेली आय थिंक कलम, आणि इथे विधानसभेचं कलम विचारलंय. म्हणजे जेव्हा मी विधानसभा करते मला विधान परिषदही करायची आणि विधान परिषद करताना विधानसभाही करायची, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बलवंतराय मेहता समिती हे आत्ताच सांगितलं. लक्षद्वीप उच्च न्यायालय त्याचं कार्यक्षेत्र विचारलंय. आणि प्रास्ताविकेवरती परत एक प्रश्न आलाय. मग एकूण जर आपण लक्षात घेतलं तर जेवढे आत्ता आपण ज्या गोष्टी पाहिल्या, एक तर पहिली 4 ते 5 प्रकरणं, त्याच्यामध्ये मग घटना निर्मिती असेल, घटनेची वैशिष्ट्ये असतील, घटनेचे स्रोत असतील, संघ राज्याची जी काही संकल्पना आहे, संघ राज्य व क्षेत्र हे जे काही असेल ते हे कंपल्सरी करायचे. पहिली 3 ते 4 प्रकरणं. याच्यासोबतच घटनेचे भाग आणि अनुसूची ज्या आहेत त्या कंपल्सरी करायच्यात. ठीक आहे. क्लिअर दिसतंय का? त्याच्यानंतर मूलभूत हक्क पास व्हायचे तर हा टॉपिक बिलकुल सोडायचा नाही. 2 किंवा 3 प्रश्न एकाच पेपरमध्ये आहेत म्हणजे हा करायचा म्हणजे करायचा. 73वी 74वी घटना दुरुस्ती एकाच पेपरमध्ये 2-2, 3-3 प्रश्न आहेत. 3 किंवा 2 प्रश्न एकाच पेपरमध्ये. म्हणजे हा जो टॉपिक आहे हा बिलकुल स्किप करायचा नाही. जेव्हा मी मूलभूत हक्क सांगते, मूलभूत हक्क एकट्याने कधीच अभ्यासू नका. म्हणजे एकटे याच्यासोबत DPSP कंपल्सरी अभ्यास आहे. याच्यासोबत फंडामेंटल ड्युटीज म्हणजे जी तुमची मूलभूत कर्तव्य आहेत ही कंपल्सरी अभ्यासा. ठीक आहे. याच्यानंतर महाधिवक्ता आणि महान्यायवादी. आता महाधिवक्तावरतीच इथे मॅक्झिमम क्वेश्चन्स आहेत, पण म्हणून महान्यायवादी विचारला जाणार नाहीये असं नाहीये. त्याच्यानंतर जी आपली न्याय व्यवस्था आहे ही अभ्यासायची आहे. राज्यपाल, मग जसं मी आधीच सांगितलं राज्यपाल एकटे अभ्यासू नका. याच्यासोबत राष्ट्रपती हे कंपल्सरी अभ्यासायचे म्हणजे अभ्यासायचेच.
त्याच्यानंतर घटना दुरुस्ती, घटना दुरुस्तीच्या पद्धती वगैरे अभ्यासा, पण घटना दुरुस्ती ज्या आहेत ना महत्त्वाच्या त्या या टॉपिक सोबतच अभ्यासा. म्हणजे जर मी राष्ट्रपती करत आहे, राष्ट्रपतींशी संबंधित कुठली घटना दुरुस्ती आहे का, राज्यपाल करत आहे, कुठली घटना दुरुस्ती की ज्यांनी सांगितलं की एकच व्यक्ती एकापेक्षा अधिक राज्यांचे राज्यपाल म्हणून काम करू शकते, 7वी घटना दुरुस्ती. सेम तीच घटना दुरुस्ती उच्च न्यायालयाच्या बाबतीत पण लागू होते की एकच उच्च न्यायालय एकापेक्षा अधिक राज्यांचं उच्च न्यायालय म्हणजे सामायिक उच्च न्यायालय म्हणून काम करू शकतं. सो 7व्या घटना दुरुस्तीनेच हे करण्यात आले. म्हणजे इथे ज्यावेळेला तुम्ही हे टॉपिक करता याच्यासोबतच घटना दुरुस्ती हा टॉपिक तुम्हाला करायचा आहे. याच्यासोबत निवडणूक आयोग सातत्याने चर्चेत असणारी एक महत्वाची संस्था, ठीक आहे, त्याच्यामुळे ती करायची आहे तुम्हाला. त्यानंतर पंचायत राज ऑल PYQ इन डिटेल. आणि मग याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या समित्या आहेत मग त्या केंद्र स्तरावरच्या असतील, राज्य स्तरावरच्या असतील, याही इथे करून घ्यायच्या आहेत. यांना स्किप करायचं नाही आहे अजिबात, कारण बलवंतराय मेहता समिती विचारली, बाकीच्या समित्या पण तुम्हाला ज्या आहेत त्या इथे विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, तर हे काही टॉपिक आहेत. त्याच्यानंतर जस्ट अ सेकंड, न्यायव्यवस्था घेतलं, मग इथे सुप्रीम कोर्ट पण करा, हायकोर्ट पण करा. कनिष्ठ न्यायव्यवस्थेमध्ये आतापर्यंत आयोगाने फक्त जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक जी आहे त्याच्यावरतीच मॅक्झिमम क्वेश्चन्स जे आहेत ते विचारलेले आहेत. हां, विधानसभा आणि विधान परिषद याच्यातलं ना ॲटलिस्ट बेसिक जे आहे यांच्याशी संबंधित असणारं कलम, यांची स्थापना म्हणजे विधान परिषदेची स्थापना करण्यासाठीची प्रोसेस जी आहे किंवा ती रद्द करण्यासाठीची जी प्रोसेस आहे त्याच्यावरती प्रश्न येतात. मग विधान परिषद कुठल्या कुठल्या राज्यांमध्ये आहे, विधान परिषदेच्या जागा कुठल्या कुठल्या राज्यांमध्ये किती किती आहेत हे तुम्हाला इथे माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, पंचायत राज करताना सगळेच म्हणजे सरपंचाच्या बाबतीत करा, सरपंचाची थेट निवडणूक असेल, सरपंचावरती असणारा अविश्वास प्रस्ताव आहे, मग महिला सरपंचाच्या बाबतीत काय तरतूद आहेत, जनतेतून थेट निवडून आलेला जो असतो त्याच्या बाबतीत काय तरतूद आहे, अप्रत्यक्ष निवडून येतो त्याच्या बाबतीत काय आहे, ग्रामसभा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जिथे आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. मग 73व्या 74व्या घटना दुरुस्तीमध्येच ते जाईल आणि स्पेसिफिक मग तिथे ग्रामसभेची डिटेलमध्ये थोडीशी माहिती पहा. 243 कलम त्याची सगळी उपकलमं जी आहेत ती तोंडपाठ पाहिजेत. खूप प्रश्न तिथे आयोगाने विचारलेले आहेत. पंचायत राजमध्ये मग सरपंच समिती काय आहे याच्यावरती प्रश्न याच्यापूर्वी येऊन गेलेले आहेत, तर ते पण एकदा पाहून ठेवा की ज्या महत्त्वाच्या समित्या आहेत की नाही त्या कुठल्या कुठल्या आहेत पंचायत राजशी संबंधित आणि त्या समित्या करून ठेवा. त्याच्यानंतर ग्रामसेवकावरती थोडंसं लक्ष द्या की तिथे प्रश्न बनू शकतो तुम्हाला. त्यानंतर घटनात्मक विकास जो मी इतिहासमध्ये सांगितला तो एकदाच परफेक्ट करा. तो इतिहासमध्ये प्रश्न आला तरी उत्तर आलं पाहिजे, इकडे पॉलिटीमध्ये आला तरी त्याचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. आणि काही महत्त्वाचे दिवस जे आहेत ना ते वारंवार विचारले जात आहेत त्यामुळे ते पण थोडेसे करून ठेवा. सो आपल्याला जेवढी लिस्ट मिळालेली आहे आत्ता, हे 4-5 जे टॉपिक मी सांगितले ना याच्यामध्ये संघराज्य वैशिष्ट्य पण करा. संघराज्य वैशिष्ट्य कोणती आहेत आणि एकात्मक वैशिष्ट्य कोणती आहेत हेही इथेच करून ठेवायचं. ठीक आहे, त्यानंतर परिशिष्ट आणि अनुसूची दिलेल्या सगळ्याच्या सगळ्या करायच्या. ठीक आहे, हां, तर आता एक प्रश्न जो होता तो मिक्स होता, म्हणजे 4 विधानं, तो ॲक्च्युली प्रास्ताविकेशी संबंधितच होती, प्रास्ताविकेतल्या तरतुदींशी संबंधित. आता दिसताना हे एवढेच टॉपिक दिसतात थोडे, याचा अर्थ असा आहे का की बाकीचे टॉपिक करायचे नाहीत. पण अगेन जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की माझ्याकडे टाईम कमी आहे, कमी टाईममध्ये मला मॅक्झिमम आउटपुट पाहिजे. 15 पैकी 15 जर मला पॉलिटीमध्ये घ्यायचे असतील तर ऑब्व्हियसली मला पॉलिटीचं सगळं डीपमध्ये नॉलेज पाहिजे, पण मला कट ऑफमध्ये यायचं आहे. 15 पैकी 15 माझं आत्ता रिव्हिजन तेवढे करणं शक्य नाही किंवा माझ्याकडे कमी वेळ आहे. अशा वेळेत मला मॅक्झिमम कसं आउटपुट घेता येईल याच्यासाठी जर प्रयत्न करायचा असेल, अगदी 12-13 पर्यंत मला जर जायचं असेल तर हे टॉपिक आहेत जे तुम्हाला तिथंपर्यंत घेऊन जाऊ शकतात. पण हे टॉपिक इन डिटेल करा, याच्यावरचे मॅक्झिमम क्वेश्चन्स जे आहेत ते सॉल्व करा. जे 15 प्रश्न येणार आहेत हे जे टॉपिक बघितले, लक्षात घ्या की पहिले 2-3 जे टॉपिक आहेत त्याच्यातही पहिलं जे प्रकरण आहे कधी कधी एकाच पेपरमध्ये त्या पहिल्या प्रकरणावरतीच 2-2 प्रश्न आलेत. आत्ता मी समोरासमोर तुम्हाला फक्त 3 वर्षाचे पेपर दाखवलेत मी तुम्हाला. तुम्ही जर मागे जाल किंवा ग्रुप बीचे पेपर पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की मूलभूत हक्क सारखा टॉपिक आहे की प्रत्येक वर्षी प्रश्न आहे. मूलभूत कर्तव्य एका पानाचं टॉपिक, त्याच्यावरती आयोगाने एकाच पेपरमध्ये 2-2 प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे तुमचं पास होणं इतकं सोपं आहे. पण काय होतं ना मुलांचं, एक प्रश्न जसा तुम्ही परमानंद खटला तो जो विचारला, एक प्रश्न जर थोडासा आउट ऑफ द बॉक्स आला
तर त्याचा परिणाम असा होतो की बाकीचे जे मार्क्स माझे यायला पाहिजेत ते येत नाहीत. मग मला तिथे थोडीशी काळजी घ्यायची आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण तुम्हाला हिस्ट्री आणि पॉलिटीचा अभ्यास कसा करायचा आहे याची एक कंप्लीट आयडिया इथे आलेली असेल. ठीक आहे, आता जर समजा तुम्हाला अशाच पद्धतीने पुढच्या सब्जेक्टचा हवं असेल तर कमेंट करा, कमेंट करून सांगा. सो हा सब्जेक्ट तुम्हाला म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला किती हेल्पफुल वाटला आणि तुमच्या अभ्यासाला किती दिशा देतोय त्याच्यानुसार आपण पुढच्या सब्जेक्टच्या बाबतीत डिसाईड करूयात की घ्यायचं की नाही. त्याचबरोबर ऑलरेडी मी सायन्स डिकोड म्हणून ॲपवरती एक कोर्स दिलेला आहे, पॉलिटी डिकोड म्हणून एक कोर्स आहे आणि इकॉनॉमिक्स डिकोड म्हणून एक कोर्स आहे. याच्यामध्ये मागच्या 10 वर्षाचे जे काही ग्रुप बी प्रीचे पेपर्स आहेत त्यांचं डिटेल असं ॲनालिसिस घेतलं आहे. इवन काही सब्जेक्टच्या बाबतीत काही टॉपिकच्या बाबतीत तर फक्त प्रश्नांचं एक्सप्लेनेशन न देता अख्खाच्या अख्खा टॉपिक जो आहे त्याचं लेक्चर दिलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर मार्गदर्शक तत्वांवरती एक प्रश्न आला तर मी अख्खं मार्गदर्शक तत्वांचं लेक्चर दिले का, कारण तिथे मॅक्झिमम क्वेश्चन्स विचारलेत. सो जर तुम्हाला या तिन्हीपैकी कुठल्याही सब्जेक्टसाठी हवं असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. जर तुम्हाला हिस्ट्री जॉग्राफीसाठी सेम पद्धतीने हवं असेल तर कमेंट करून सांगा, मी हिस्ट्री आणि जॉग्राफी पण अवेलेबल करून देईन. किंवा जर तुम्हाला ग्रुप सीचे 2018-17 पासूनचे जर तुम्हाला PYQ अनालिसिस हवं असेल तर तसं सुद्धा म्हणजे ग्रुप सी PYQ एवढं जरी तुम्ही कमेंट केलं तरी सुद्धा चालेल. ॲक्च्युली मागच्या व्हिडिओला पण बऱ्याचशा लोकांनी कमेंट केलेले आहे पण मी अजून तो कोर्स क्रिएट केलेला नाही आहे. जर तुम्हाला पाहिजे असतील रेकॉर्डेड व्हिडिओज याचे तर कमेंट करा, मी ते देईन. पुढचा सब्जेक्ट कुठला पाहिजे ते सांगा. पण लक्षात ठेवा की मी फ्रीमध्ये पण तुम्हाला इतकं सगळं दिलं आहे ना, ते सुद्धा तुम्ही जरी प्रामाणिकपणे फॉलो केलं तरी इनफ आहे. पण बऱ्याचदा असं होतं ना की म्हणजे एक प्रॉपर दिशा नाही मिळत आहे, जे कन्फ्युजन असतं त्याचं वेळोवेळी उत्तर नाही मिळत. त्याच्यासाठी जर हवं असेल तर तुम्ही हे कमेंट करू शकता. नेक्स्ट सब्जेक्ट कुठला पाहिजे हे सांगा. हे लेक्चर तुम्हाला हेल्पफुल वाटले की नाही हे सांगा. जर हे हेल्पफुल वाटलं तर पुढचा पार्ट येईल, कारण मागचं जे लेक्चर मी अपलोड केलेलं 75 डेजचा रोडमॅप त्याला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिला. एवढ्या सगळ्या कमेंट्स आलेल्या आहेत, एवढे सगळे लाईक्स मिळालेले आहेत, एवढे सगळे व्ह्यूज आलेले आहेत. त्याच्यामुळे हे लेक्चर मला लगेच आज घेऊन यावं असं वाटलं. सो जर पुढचा पार्ट हवा असेल तर या व्हिडिओला पण तसाच प्रतिसाद द्या, म्हणजे मग मला कळेल की हां तुम्हाला पण ते तेवढ्या आतुरतेने पाहायचं आहे. नाहीतर मग मी खूप वेळा पाहिले, जसं आता इंग्लिशची वोकॅबलरीची सिरीज सुरू केली आहे. स्टार्टिंगला इतकं छान सगळ्यांनी पाहिलं वगैरे, आता मी पाहिले की ठराविक मुलं आहेत जे रेग्युलर बेसिसवरती फॉलो करतात, बाकीचे हरवले. आणि जे मी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला बोललेले ना, सेम असंच होतं तुमच्या या पूर्ण प्रवासामध्ये पण. ज्याला कन्सिस्टन्सी मेंटेन करता येते ना तो जिंकतो. मग आता तुम्ही ठरवायचं की तुम्ही कुठल्या रेंजमध्ये आहात. हे लेक्चर हेल्पफुल वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. पुढच्या सब्जेक्टसाठी कमेंट करा. बाकी ज्या पण गोष्टी तुम्हाला हव्यात त्याच्यासाठी कमेंट करू शकता. आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी वॉरियर ऑफिसर हा जो तुमचा लाडका चॅनल आहे याला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.